आज एकत्र आलेलो आहोत आणि त्याला एकच कारण आहे की पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, मला वाटतं इथे एकही माणूस असा नसेल की त्याच्या घरात एक तरी पुलंचं पुस्तक असेल. बरोबर आहे ना? कोणाकडे नाही आहे त्याने हात वर करा. नाही आहे ते, मला वाटतं सगळेच हात खाली असणार. बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये मी काम करून सुद्धा मी कलेची जोपासना केली आणि तिथल्या ज्या ज्या काही महाराष्ट्र मंडळ होतं, आमचं फेस्टिवल ऑफ सॉंग्स नावाचा प्रकार होता, ते सगळ्यामध्ये मला ॲक्टिव्हपणे भाग घेता आला आणि मी खेळाडू सुद्धा होतो. माझी ओळख त्यांनी करून दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या समोर आज स्टेट बँकेचे सगळे कर्मचारी माझ्या समोर आहेत, तर रिझर्व्ह बँकेतला एक कर्मचारी म्हणून मला वेगळाच आनंद आहे. कारण बाहेर मी कार्यक्रम करतो पण तो रसिक वर्ग असतो तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो, पण आज सगळे तुम्ही निवृत्त स्टेट बँकेतले कर्मचारी आहात, त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद आहे. आज या ठिकाणी पुलंत तैलचित्र मी मुद्दाम बनवून घेतलेलं आहे. तर आपले जे पदाधिकारी, विशेषतः पृथ्वीराज किल्लेकर, आम्ही एका वर्गात होतो चिकित्सक शाळेत आणि त्याच्यामुळे कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. आणि त्यांनी मला पहिला फोन करून सांगितलं की तुला कार्यक्रम करायचा आहे, तर पृथ्वीराज तू ये आणि तुझे पदाधिकारी आणखी कोण, सोमन मॅडम, नाही तो इथे फक्त पुलांना स्मरण करायचं. काही इथे एखाद दोन फुलं असतील तर त्यांच्या तैलचित्राला वाहा त्याच्यातले, बस, बाकी काही नाही करायचं. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीचे असले की आपण काही करू शकतो. आणि मला सांगायला अभिमान होतो 18 आणि 19 यांची जन्मशताब्दी वर्ष होतं. मी स्वतः 25 कार्यक्रम केले एका वर्षात. जयंत सावरकर माझ्यावर होते, जयंत सावरकर होते, विघ्नेश जोशी होता, प्रदीप पटवर्धन होता. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मी केले, महाडपासून कोकणापासून सगळीकडे मी पुण्यामध्ये कार्यक्रम केले. आणि हे व्यक्तिमत्व असं आहे की आणि म्हणून मी आनंद यात्री नाव का ठेवलं की या माणसाने आपल्याला आयुष्यात भरपूर आनंद दिला. लोकांना आनंद देण्यात जो आनंद आहे त्या प्रकार काही वेगळाच आहे. तर आता मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या सर्वांची फसवणूक एकदा लक्षात आल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी आपली आणि आपल्या भोवती आपुलकीने जमलेल्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे दुसरं काय करायचं. आता हे माझं वाक्य नाही आहे, पुलंच्या पुस्तकातलं वाक्य आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या सर्वांची फसवणूक एकदा लक्षात आल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी आपली आणि आपल्या भोवती आपुलकीने जमलेल्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे दुसरं काय करायचं. महाराष्ट्र भूषण ज्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलं आणि 2 विद्यापीठांची त्यांना डिलीट पदवी मिळालेली होती. ही डिलीट पदवी जी आहे, डॉक्टरेट, ही फार महत्वाची असते आणि ती सर्वसामान्य माणसांना मिळत नाही. लता मंगेशकरांना पण मिळालेली होती डिलीट पदवी. तर असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. 8 नोव्हेंबर 1919 हा पुलंचा जन्मदिवस. आपल्याला माहिती आहे गिरगावमध्ये गावदेवी नावाचं एक ठिकाण आहे. बरेचसे लोक गिरगावमधनं इकडे आलेले आहेत, महिला म्हणा किंवा पुरुष. शाळेचं शिक्षण गिरगावात झालेलं आहे. मी सुद्धा गिरगावचाच आहे. तर गावदेवी भागात पुलंचा जन्म झाला 8 नोव्हेंबर 1919. आणि पुलंचे जे वडील होते ना, ते एका कागदाच्या व्यापाऱ्याकडे कामाला होते, त्यामुळे त्यांना दौरे करायला लागायचे महाराष्ट्रावर. तर पुलंच्या जन्माच्या दिवशी ते नव्हते, ते दौऱ्यावर होते. परंतु आल्यावर त्यांना कळलं की आपल्याला मुलगा झालेला आहे आणि ते उत्तम ज्योतिषी होते. त्याने ताबडतोब आपल्या मुलाची कुंडली मांडली आणि तिकडेच सांगितलं हा मुलगा पुढे देशपांडे घराण्याचं नाव काढणार. आणि वडिलांनी जे भाकीत केलं ते अगदी खरं ठरलं. एक 2-3 वर्ष ते गावदेवीमध्ये राहिले आणि मग ते जोगेश्वरीला गेले राहायला.
हे जोगेश्वरी भागात त्यांचं बऱ्यापैकी वास्तव्य होतं एक 7-8 वर्ष, आणि नंतर ते पार्ल्यामध्ये येऊन स्थायिक झाले. आता पुलंनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की पार्ल्यामुळे आल्यामुळे मला 2 फायदे झाले म्हणाले. एक तर पार्ले टिळक ही जी शाळा होती तर त्यांचं ग्रंथालय जे होतं ते अतिशय समृद्ध असं ग्रंथालय होतं, आणि तिकडची पुस्तकं मला वाचायला मिळाली, आणि मला संगीताची आवड निर्माण झाली. बाजूच्या वातावरण तिथे राजोपाध्ये, दत्तोपंत राजोपाध्ये नावाचे एक ग्रस्त होते, त्यांचा वादनाचा क्लास होता, निरनिळे वाद्याचा. तर पुलांना पेटी वाजवण्याची आवड होती लहानपणापासून, तर त्यांच्या वडिलांनी नाव त्यांचं त्या राजोपाध्ये क्लासमध्ये घातलं, आणि पुलंच्या वडिलांनी पुला म्हणाले 12व्या वर्षी मला पेटी आणून दिली. आता कुठले वडील, त्या काळची गोष्ट आहे, त्या काळात तेवढे काही पगार वगैरे नव्हते, पण त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना पेटी आणून दिली, आणि त्यांचं नाव पुलंचं राजोपाध्ये यांच्या क्लासमध्ये घालण्यात आलं. आता हे जे राजोपाध्ये होते ना, त्यांची आणि बालगंधर्वांची दोस्ती होती, त्यामुळे क्लासचा जो वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बालगंधर्वांना बोलवलं, आणि बालगंधर्व स्टेजवर सगळी मुलं बसली आहेत क्लासची, पुलं पण बसले होते, आणि पुलंनी बालगंधर्वांना त्यांच्याच नाटकातला स्वकुल तारक सुदय पद म्हणून पेटीवर वाजवून दाखवलं. बालगंधर्व एवढे खुश झाले, 12 वर्षाचा मुलगा माझं पद वाजवतोय. ते सगळे नियम डावलून खाली आले, पुलंच्या बाजूला बसले, आणि पुलांना शाबासकी दिली त्याने की पुढे तू मोठा कलाकार होशील. पुलं म्हणाले आणखी काय पाहिजे. त्यामुळे बालगंधर्व थिएटर झालं पुण्याला, त्याच्या उद्घाटनाला पुलंचा बराचसा वाटा होता. त्यांनी स्वतः मेहनत करून तो उद्घाटन सोहळा, तुम्हाला माहिती आहे युट्यूबला उपलब्ध आहे, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, मोठमोठे लोक, तो उद्घाटन सोहळा तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल, बघा तुम्ही. त्यांची सगळी आखणी पुलंनी केली होती. पुलंनी आयुष्यात 2 व्यक्तींना आपली दैवत मानलं, एक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि दुसरे चार्ली चॅपलिन. त्यांच्या घरी जर तुम्ही एकदा मला योग आला जायचा पुण्याला, तर 2 तैलचित्र होती, एक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि दुसरे चार्ली चॅपलिन. आता पुलंनी तुम्हाला माहिती आहे की संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आणि विनोद हे त्यांचं मेन अंग. या 5ही अंगामध्ये त्यांनी अगदी भरीव अशी कामगिरी केलेली आहे. तर पुलंचा एक मित्र त्याला एकदा म्हणाला, का हो पुलं भाई, तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये 5ही क्षेत्रामध्ये आहात, तर त्यातलं अधिक आवडतं क्षेत्र कोणतं. आता पुलांना हा प्रश्न विचारणं म्हणजे जरा थोडंसं धाडस पाहिजे. पुलं म्हणाले, हे म्हणजे द्रौपदीला तिच्या 5 नवऱ्यांपैकी कुठला नवरा अधिक आवडतो असं विचारण्यासारखं आहे. पण तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो, संगीत हे माझं पहिलं प्रेम आहे. एखाद्या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांची मैफल असेल, आणि त्याच दिवशी त्याच वेळेला नासी फडके किंवा आचार्य यात्रे यांचं व्याख्यान असेल, तर मी आवर्जून मैफिलीला उपस्थित राहील. पुलंनी सांगितलं होतं की संगीत हे माझं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे पुलंनी तुम्हाला माहिती आहे बरंच काम केलेलं आहे संगीतामध्ये. आता पुलंचं चित्रपट संगीत वेगळं आहे. आता पुलंचं नुसतं जे संगीत आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. 1943 म्हणजे पुलंचं वय त्यावेळी 24 वर्षाचं होतं. पुलंचं वय त्यावेळी पुलंचं वय त्यावेळी 23-24 वर्षाचं होतं, आणि पुलं स्वतः हार्मोनियम वाजवून गाण्याचे कार्यक्रम करत असतात. त्यांना मधुकर वळवळकर हे सारंगीचे साथ करत, आणि आपले वसंतराव देशपांडे हे त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते. आणि पुलंनी त्यांच्यावर एक वसंत खान नावाचा एक लेख पण लिहिले आपल्या पुस्तकात. ते हे तिघं मिळून गाण्याचे कार्यक्रम करत असतात. आणि गाण्याचे कार्यक्रम म्हणजे कुठले, कवी अनिल, ग्रेस, बाबा बोरकर यांच्या गाण्याला पुलं चाली लागत आणि गाण्याचे कार्यक्रम करत. आपल्याकडे ते बाई या पावसानं मिळालं तुला, हा बाई या पावसानं पण आहे का,
नाही तिकडेच आहे. हा 080653. तुम्ही नोट करू नका, माझे अकाउंट हे करायचं. 2-3 कोटी रुपये आहेत अकाउंटला. मिळालं बाईच्या पावसानं? नाही बाकीच आम्ही काढून दिलं होतं. बरं जाऊ दे, चला सोडून द्या. आपण पुन्हा बाई या पावसानं तुम्ही युट्यूबवर ऐकू शकता. हे कवी अनिल यांनी लिहिलेलं गाणं होतं आणि वृंदावनी सारंग या रागाचा वापर पुलंनी चाल बांधताना केलेला होता. त्याच्यानंतर पुलंनी 1951 मध्ये राजा बडे यांचं एक गीत स्वरबद्ध केलं होतं, जे माणिक वर्माने गायलेलं होतं. असले मनी चांदणे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल, नाही कळत का? त्याच्यात जवळपास आहेत सगळी गाणी. ठीक आहे, ते गाणे आपण ऐकू शकता. ते गाणं चंद्रकौस पुलांना शास्त्रीय संगीत, म्हणजे पुलांचा कुठे उल्लेख नाही असा की कुठल्या गुरुकडे जाऊन ते शास्त्रीय संगीत शिकले, पण हार्मोनियम ते राजोपाध्यांकडे शिकलेले होते. आणि पुलं नेहमी सांगायचे की गाण्याला ट्युशन उपयोगाची नाही, गाण्याला इंट्युशन पाहिजे. गाणं आतून आलं पाहिजे. आतून गाणं काय येतं याचं मूर्तिबद्ध उदाहरण म्हणजे पु ल देशपांडे. मला वाटत नाही ते कुठल्या गुरुकडे शिकायला गेलं असेल. आणि जाता जाता मला एक आठवण सांगावीशी वाटते. गाणं आहे ना, हे एका जन्मात शिकण्याची गोष्ट नाहीये. नानासाहेब परुळेकर बऱ्यापैकी आपल्या सिनियर लोक आहेत, सकाळचे संपादक होते. 70 वर्षापर्यंत त्यांनी काम केलं आणि 70व्या वर्षी ते गाणं शिकायला गेले. तर गुरुने नुसतं त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना वाटलं की गुरु विचारणार ना, इतक्या वयाला तुम्ही गाणं काय शिकता? तर त्यांनी त्याला एकच उत्तर दिलं एका वाक्यात, पुढच्या जन्माची बेगमी करतोय. म्हणजे गाणं हे एका जन्मी आपण शिकू शकत नाही, आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. त्यामुळे पुलाने ते लक्षात ठेवलं. आणि हसले म्हणे कागणे तुला मिळालं तर बघ जरा, माणिक त्यांचा आवाज मस्त, जरा मजा येईल तुम्हाला ऐकायला. नाही मिळालं तर ठीक आहे. 1956 मध्ये पुलं आकाशवाणीवर लागले निर्माता म्हणून. काय असतं बघा, या आकाशवाणीवर पाडगावकर होते, त्यांच्या बरोबर मोठमोठी माणसं त्यावेळी काम करायची. यशवंत देव काम करत होते, असे सगळे एकत्र काम करायचे. आणि पुलंनी 53 ते 59 जवळजवळ 12-13 वर्ष ते आकाशवाणीवर होते. पण याच्या अगोदर एक 6 महिने पुलंनी एजी ऑफिस म्हणजे इन्कम टॅक्स, एजी नाही इन्कम टॅक्स मध्ये काम केलेलं. याचं कारण त्यावेळी इन्कम टॅक्सच्या वर आकाशवाणी केंद्र होतं. तर पुलं म्हणाले मी कोट घालून जायचो आणि बऱ्याच वेळा मी आकाशवाणी केंद्रातच असायचो. तो कोट मी माझ्या खुर्चीला टांगून ठेवायचो. त्यामुळे लोकांना वाटायचं इथे कुठेतरी वॉशरूमला गेला असेल, जेवायला गेला असेल. आणि मी असायचो आकाशवाणी केंद्रात गाणी घ्यायचं. तर सहायक म्हणजे ते फार ते काय त्याने काम नाही केलं. तिकडे ते आकाशवाणी केंद्र आले 53 ते 59. आणि या आकाशवाणी केंद्रावर मंगेश पाडगावकरांनी बिल्हण नावाची संगीतिका लिहिली. मला बऱ्याच लोकांना माहिती नसतं बिल्हण संगीतिका वगैरे. आणि ह्या संगीतिकेमध्ये पंडित भीमसेन जोशी, किशोरताई आमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गाणी गायलेली होती. आता ह्यातली जी 2 गाणी आहेत ती पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायलेली आहेत. अतिशय लोकप्रिय गाणी आहेत, तुम्ही नेहमी ऐकता, पण तुम्हाला माहित नाही की ते बिल्हण मधलं आहे. मंगेश पाडगावकरांनी संगीतिका लिहिली आहे आणि पुलंचं संगीत आहे. त्यातलं एक जे गाणं आहे ते अतिशय सुंदर गाणं आहे, काफी रागातलं. थोडंसं मी गुणगुणतो, मला आवडलं तर बघा, म्हणजे मी थोडं गाणं शिकलोय. तर ते गाणं अतिशय सॉफ्ट आहे, अभिषेकीने गायलेलं. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे
हे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहिले आणिक घडून येते घडले घडून येते घडले. मस्त गाणं आहे ते, मिळालं का ते? हा हसल्यामुळे जाऊ जा थोडं लावा नुसतं. क्या बात आहे. शब्द वाजून कळले सारे. आणि दुसरं गाणं होतं माझे जीवन गाणे. आहे का रे? मिळालं मला हे न दिल्यामुळे त्याला त्रास देतोय थोडा. माझे जीवन गाणे खूप रागावर फार सुंदर गाणं आहे हो. ही दोन्ही गाणी सकाळी रेडिओवर लागतात पण आपल्याला एवढी डिटेल माहिती नसते की बिल्लन संगीतिका आहे पाडगावकरांची. आणि तुम्हाला दुसरी गंमत सांगतो, ही बिल्लन संगीतिकेमध्ये पंडित भीमसेन जोशी हे बिल्लिणीचं काम करणार होते. पण त्यावेळी त्यांचे परदेश दौरे एवढे होते की त्यांना वेळच नव्हता. आणि एकदा एनसीपीला एक कार्यक्रम होता संतवाणी, मी गेलो होतो. पुलंचं निरूपण होतं भीमसेन जोशी संतवाणी. तर पुलंनी गमतीने काय म्हणाले की भीमसेन जोशी हे खरे तर यांचे शिष्य सवाई गंधर्वांचे, पण यांचे परदेश दौरे एवढे आहेत या सवाई गंधर्व शिष्याला हवाई गंधर्वाचा शिष्य म्हटलं पाहिजे. एवढे परदेश दौरे त्यांनी केलेले आहेत. ओके चला ऐकूया थोडं माझे जीवन गाणं. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्ले. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. पु ल आणि ग दि माडगूळकर हे व्याख्यानाचे कार्यक्रम करायचे. वो दोघं प्रतिभावंत व्याख्यानाला तुडुंब गर्दी व्हायची त्यांच्या. एकदा पुण्यामध्ये असंच व्याख्यान होतं. व्याख्यान संपल्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक पुलांना भेटले आणि म्हणाले तुमची व्याख्यानं अप्रतिम झाली आहेत म्हणाले, पण तुमचा पोटा पाण्याचा व्यवसाय काय दोघांचा? आता असा प्रश्न पुलांना विचारणं पोटा पाण्याचा व्यवसाय काय, तर पुलं म्हणाले हे जे ग दि माडगूळकर आहेत त्यांचा छत्र्या बनवण्याचा कारखाना आहे म्हणाले पुण्यामध्ये. ठीक आहे तुम्ही काय करता? तर ते काड्या घालायचं काम करतो. आता असे प्रश्न पोटा पाण्याचा व्यवसाय वगैरे हे असे प्रश्न पुलांना वगैरे विचारायचे नसतात. जेव्हा विचारले तर ते उत्तर काय देतील हे ऐकायची
याची तयारी ठेवा. तर आता पुलंच्या नाटकाकडे वळतोय. 1948 मध्ये पुलंनी पहिलं नाटक लिहिलं. कोण सांगू शकेल पहिलं नाटक पुलंचं? काय परीक्षा वगैरे नाही घेता मी तुमची. जरा डोक्याला चालना द्या बघा. नाही 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 पुलंचं पहिलं नाटक होतं तुका म्हणे आता. आता हे नाटक 48 मध्ये पुलंनी लिहिलं. आणि बापट नावाचे एक शाळा मास्तर होते. तर ते बिचारे अविवाहित होते आणि त्यांनी या नाटकाचं डायरेक्शन केलेलं होतं. त्यांना असं वाटलं की पुलंचं नाटक आहे त्यामुळे ते भरपूर चालणार आणि ते विनोदी असणार. पण हे नाटक होतं ऐतिहासिक. तुका म्हणे आता लोकांचा समज झाला की पुलंचं नाटक असल्यामुळे विनोदी असेल. नाटक ऐतिहासिक होतं आणि पहिला प्रयोग पुण्यामध्ये भानुदास थिएटरमध्ये झाला आणि पहिल्या प्रयोगाला शरद तळवलकर उपस्थित होते पुलं बरोबर. तर तो प्रयोग वगैरे झाला आणि पुलं आणि शरद तळवलकर चर्चा करत होते. तर पुलं शरद तळवलकर असं म्हणाले की थोडीशी संहिता थोडीशी जास्ती वाटते, लांबलेली आहे. तर ह्या नाटकामध्ये वसंत सबनीस शिवाजीची भूमिका करायची. तुम्ही विचार करा, 6 फूट उंच शिवाजी बघितलाय तुम्ही कधी? तर पुलं गमतीने म्हणाले संहिता कसली, शिवाजीची उंची 2 फुटांनी कापली पाहिजे म्हणून. आणि हे नाटक अजिबात चाललं नाही. पुलंचं नाटक असून 6 प्रयोग झाले फक्त आणि नाटक पडलं. आता हे बापट नावाचे ग्रस्त होते ज्यांनी नाटक बसवलं होतं. त्यांनी या नाटकाचे 1000 प्रती काढल्या. त्यांना वाटलं नाटक चालेल. आणि झालं काय, नाटक पडल्यामुळे प्रती घेणार कोणत्या? ते बापट बिचारे एका रूम मध्ये राहायचे. त्या प्रती ठेवायला त्यांना अडचण व्हायला लागली. तर ते एक दिवस त्या सुनीताबाईंना भेटले आणि म्हणाले, अहो सुनीताबाई, एक काम करा, तुमचं घर जरा मोठं आहे, या प्रती घरात ठेवायला मला त्रास होतो, तुम्ही ठेवून घ्याल का? ते म्हणाले ठेवा आमच्याकडे. आता पुलंची पत्नी असल्यामुळे सुनीताबाई काय करायच्या, जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्याकडे बऱ्याच महिला यायच्या. त्यांना सांगायच्या संक्रांतीला तर काय वाण म्हणून वाढायचं असेल तर या प्रती उपलब्ध आहे. त्यावेळी त्याची किंमत होती ₹1.25. अरे 1000 प्रती हो, कोण घेणार? ते नाटक पडल्यावर प्रती कोण घेणार सांगा मला. त्याच नंतर संपल्या की नाही मला माहित नाही, पण सुनीताबाईंच्या घरी त्या गट्टा ठेवलेला होता तिकडे. तर पुन्हा नंतर नाटक आलं अंमलदार, त्याच्यानंतर भाग्यवान आणि ज्या नाटकाने इतिहास घडवला ते नाटक तुझा आहे तुझं पासे. मुंबई मराठी साहित्य संघाने या नाटकाची निर्मिती केलेली होती आणि रामूभैया दाते, अरुण दातेचे वडील, हे अतिशय रसिकोत्तम त्यांना म्हणायचे. म्हणजे एवढे ते रसिक होते की त्यांना डोळ्यासमोर ठेवून पुलंनी भूमिका लिहिलेली होती काकाजीची आणि दाजी भाटवडेकर यांनी ती भूमिका त्यावेळी केलेली होती. पुलंना एक आचार्य भेटले आणि ते पुलंना बोलता बोलता सहज म्हणाले की शिष्य होणं हा क्षम्य गुण आहे म्हणाले आणि आचार्य होणं अक्षम्य गुण आहे. तर पुलंना तिकडे पुलंचं काहीतरी डोक्यामध्ये चमकलं आणि पुलंना तिकडेच बीज मिळालं तुझं आहे तुझं पासेचं. आणि त्यांनी हे नाटक लिहिलं, स्वतः डायरेक्ट केलं. साहित्य संघामध्ये पहिला प्रयोग झाला. या नाटकामधील एक प्रवेश, आपण एक 15-20 मिनिटाचा प्रवेश आहे, त्याच्यामध्ये काकाजी आहेत, जी भूमिका आज उपेंद्र दाते, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट, ज्यांनी जवळजवळ 150 प्रयोगात काकाजीची भूमिका केलेली आहे. आणि हा प्रवेश जो आम्ही सादर करणार आहोत त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर गीता आणि आचार्य असे तिघं मिळून एक 15-20 मिनिटं हा प्रवेश चालेल. त्याचा आनंद घ्या, आपण घ्या. या सगळ्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्याच्यामध्ये आमचे सुबोध चितळे हे सध्या यूट्यूबवर भरपूर तुम्हाला दिसतील आणि या हो व्यासपीठावर या आपण. आणि अनेक कार्यक्रम ते करत असतात. पूर्ण इंदोरमध्ये पण जाऊन आलेले आहेत. ते पुलांवर कार्यक्रम करतात 1 तासाचा. तर आम्ही ठरवलं की मोठा कार्यक्रम करूया
आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि एक पात्री कलाकारांना जो पुरस्कार मिळतो तो पुरस्कार यंदाचा सुबोध चितळ्याला मिळालेला आहे पुण्याच्या तर्फे. त्यामुळे त्याचं अभिनंदन करूया. आणि दाते साहेब आमचे पुढे गेले. या दाते यावरती दातेंसाठी जोरदार टाळ्या. आणि इतर जे भूमिका करणार आहे कल्पना ताटके या सुद्धा रिझर्व्ह बँकेमध्ये आहेत. आणि आमच्या ज्या इंटर बँक ड्रामा कॉम्पिटिशन व्हायच्या त्याच्यामध्ये कल्पनाचा भाग असायचा आणि गाण्याची पण आवड आहे. तर ते मला वाटतं कराओके शिकता येते गाणे. पण आता या पुलंच्या कार्यक्रमामुळे अभिनय करायला सुद्धा आता सुरुवात केलेली आहे. तर आपल्यामध्ये मी जास्ती न येता तो प्रवेश सादर करावा अशी विनंती. हॅलो 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 आवाज येतोय ना? काकाजी हं. तुम्ही बोलवलं मला? हं, तू नाही गेली साजऱ्यांच्या बरोबर प्रवचनाला? हं? नाही गेले. का? अहो तिथल्या बायका तेच तेच प्रश्न विचारून हैराण करतात हो मला. हं. त्यांना वाटतं आत्मज्ञान शोधण्यासाठी मी आचार्यांबरोबर निघाले. मग तू आत्मज्ञानाच्या शोधासाठी निघाली नाही साजऱ्यांच्या बरोबर? नाही, मी मग? कसल्याच शोधात नाही. मग अहो अनाथ मुलगी, जिथे अन्न मिळालं वस्त्र मिळालं तिथे राहिले. हं. आचार्यांच्या आश्रमात आतापर्यंत आयुष्य काढले. आचार्य म्हणाले प्रार्थना म्हण की प्रार्थना म्हणायची, सूत काढ म्हटलं की सूत काढायचं, रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचे. पण असं का करायचं, असं केल्यानं काय होतं, हे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत आणि पडणारही नाही. अहो कारण बुद्धिबळाच्या खेळात उंट तिरका चालतो, हत्ती सरळ चालतो, घोडा अडीच पगर चालतो. पण त्यांनी असं का चालायचं, असंच का चालायचं, हे प्रश्न त्यांना पडता कामा नयेत. अहो केवढं पाप येते. आश्रमातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष या पापाच्या भयेनं बावरल्यासारखा वावरत असतो. अहो केवढी मोठी यादी दिली होती आम्हाला आश्रमात पापांची. अरे बाप रे. एकदा माहितीये मी प्राथमिक शाळेत असे 7-8 वर्षांची होते. माझ्या वर्गातील एका मुलीने डब्यात कांदा भजी आणली होती. इतकी आवडली मला. आश्रमात व्हायची नाहीत ना, म्हणून मी आश्रमातल्या स्वयंपाकीण बाईंना जाऊन सांगितलं तुम्ही पण बनवा ना कांदे भजी. त्यांनी बनवली पण चोरून बनवून मला चोरून खायला दिली. चोरून? हो, कारण आश्रमात वर्ज्य होतं ना हे सगळं. त्यानंतर आश्रमातील लोकांनी जाऊन आचार्यांना सांगितलं की मी भजी खाल्ली. आणि मग 3 दिवस आश्रमातल्या सगळ्यांनी माझ्याशी मौन धरलं हो. का? कोणी सुद्धा बोललं नाही माझ्याशी. आणि मग माझ्या गळ्यात एक पाटी अडकवली आणि आश्रमभर फिरवलं मला आणि प्रत्येकासमोर जाऊन मला म्हणायला लावलं की मी चोर आहे, मी भाजी खाल्ली, मी चोर आहे, मी भाजी खाल्ली. किती दिवस मी कोणाशी बोलू नव्हते शकत त्यानंतर. त्या आश्रमात तू राहिलीस का? आणि शाळकरी मुली भातुकली खेळतात, नाचतात, बागडतात आणि आम्ही वयाच्या 5व्या वर्षीपासून हेच म्हणत आलो की मरणम प्रकृती शरीराणाम. किती छान वाटतं ना हे वाक्य एका लहान मुलीच्या तोंडी. मी म्हणलात तसं खूप वेळा मला वाटलं की आश्रम सोडून निघून जावं, पण कुठे जाणार. माझ्या लहान
लहानपणीच माझे वडील तुरुंगात वारले. मोठे देशप्रेमी होते ते. देशासाठी खूप खस्ता खाल्ल्या त्यांनी. आणि मला लहानपणापासून हेच सांगण्यात आलं की तू एका क्रांतिकारकाची मुलगी आहेस. तू सुद्धा आपलं आयुष्य देशसेवेसाठी घालवायला हवंस. तू लग्न करता कामा नाहीस. संसार छे छे, तू एका क्रांतिकारकाची मुलगी आहेस. उंटाला कितीही वाटलं तरी शेवटी त्याला तिरकत चालावं लागतं ना. मी आता ठरवलंय, मी आचार्यांबरोबरच जाणार. ते नेतील तिथे जाणार. बेटा, अहो, मी 5-6 महिन्याची होते तेव्हाच माझी आई वारली. तेव्हापासून आचार्यांनीच मला मोठं केलं. माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या हो त्यांनी. कोण करेल असं? तुम्हाला पटो अगर न पटो, पण त्यांनी आयुष्यभर खूप वणवण केली. आता थकत चालले. त्यांना आता माझ्या सेवेची गरज आहे. अहो, त्यांना स्वतःची मुलगी असती तर अशा अवस्थेत वाऱ्यावर सोडून निघून गेली असती का ती? नाही ना. आता आपण पण त्यांचा लहान मुलाप्रमाणे सांभाळ करायला हवा. त्यांचा राग, संताप सगळं सहन करत, सगळं जपत त्यांना सांभाळायला हवं. अहो, तुमच्या घरात विजेचे दिवे आले म्हणून ह्या समया विकून नाही ना टाकल्या तुम्ही. मिणमिणता का होईना उजेड दिला ना त्यांनी तुम्हाला. हा, अहो, मी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण बघा ना, रागवून निघून गेले दौऱ्यावर. आधी एवढे चिडत नसत ते, पण हल्ली खूप रागावतात, खूप चिडतात. त्यामुळे मला कळत नाही. थांब थांब पोरी. आचार्य, आचार्य मला माफ करा. अहो, मी खूप मनस्ताप दिला तुम्हाला. रागाच्या भरात बोलले हो मी. चला आपण जाऊया इथून. आयुष्यभर ज्या गोष्टीला मी भीत होतो ना तेच करायला लावलंस तू मला. अश्रू, अगं तुझा बाप तुरुंगात मेला. पोलिसांनी साधं अंत्यदर्शन देखील घेऊ दिलं नव्हतं मला. आणि तुझ्या आईचा शोक पाहून तर कालवा कालव होत होती ग पोटात. पण त्यावेळी देखील अश्रू आवरण्यासाठी ईशावास्योपनिषदातले श्लोक मी मोठमोठ्याने म्हणत होतो. पण आज डोलारा कोलमडला. आचार्य, कुणी कुणी केलं मला आचार्य? अहो, जवानीत देशप्रेमानं समाज कार्यात उडी घेतली, पण पोहता पोहता हात थकत होते. पण सारा समाज जणू काही काठ्या घेऊन उभा होता तीरावर. जरा किनाऱ्याशी आलो की काठ्यांनी पुन्हा आत ढकलायचा आणि म्हणायचा, आचार्य आचार्य तुम्ही धडपडलं पाहिजे हो आमच्यासाठी. त्यामुळे किनाऱ्याला लागणं शक्य नव्हतं. संन्याशाची वस्त्र एकदा अंगावर चढली ना की ती उतरवून संसारी माणसाची वस्त्र चढवायची म्हणजे गुन्हेगारीची वस्त्र चढवण्यापेक्षाही भयंकर. अहो, लोक फिदी फिदी हसले असते माझ्यावर. संन्याशाच्या एका पोरानं रेड्याच्या तोंडून वेद वदवले, पण समाजाच्या तोंडून मात्र त्या संन्याशाला कायम अवहेलना, तुच्छता हीच ऐकावी लागली. आणि आयुष्यभर यालाच घाबरलो मी. अहो, लोकांसमोर भले निर्भयतेचे पाठ ओरडत होतो, पण मनातून मात्र सदैव भ्यायलो होतो, भेदरलो होतो. आणि भीतीचा हा आवाज माझा मलाच ऐकू येऊ नये म्हणून कायम व्याख्यानांचा आक्रोश केला. पुढे हे अंगवळणी पडलं. जरा बाजूला गेलो तर लोक विसरतील मला. मग सामान्याचं सुख नाही, संन्याशाचा सत्कारही नाही. त्यामुळे सतत भाषण कर, उपास कर, चित्त शुद्धीच्या जाहिराती दे. काही करून माझ्या अस्तित्वाची जाणीव या समाजाला दाखवून दे, एवढंच कर्तव्य राहिलं आयुष्यात. मोह जिंकला नाही ग बाळ, पण मोहावर शब्दांचे ढीकच्या ढीक रचून त्याला गाडायचा प्रयत्न केला. परवा त्या कुठल्याशा महिला मंडळात ती बाई म्हणत होती ना, तुमचा उपदेश आचरणात थोडीच आणता येतो. अनेक कार्य चालतात हो जगात, त्यातलं तुमचं हे एक. अगदी खरं. कसलं तप नि कसलं फळ. परवा क्षिप्रेच्या काठावर याच विचारात मी माझ्या गत जीवनाचं प्रतिबिंब पाहत बसलो होतो. क्षिप्रा लोकांचं जीवन सुखी करीत शांतपणे वाहते, कारण ती शांत आहे म्हणून ती इतरांचं
जीवन शांत करते. आम्ही कोणाला सुखी केलंय? अहो, आश्रमातले माझे सहकारी संधी मिळाल्याबरोबर अधिकारांच्या जागांवर धावले. पण माझा अहंकार जबर होता. त्यांना एक हवा होता बुवा, पाया पडायला यायचे अजून मधून. माझे पाय धरून गेले की त्यांनाही बरं वाटायचं, थोडं मलाही बरं वाटत असे. अहो, केरसुणीनं समुद्राच्या लाटा थोपवण्याची महत्वाकांक्षा आमची. बुद्धाला जमलं, ख्रिस्ताला जमलं, आम्हीही उरळलो. अहो, पण ते दीपस्तंभ होते. भयंकर वादळात देखील शांत राहण्याची ताकद असते दीपस्तंभात. आपण जहाजांनी दीपस्तंभाच्या प्रकाशात मार्ग आखावा. आणि माझ्यासारख्या दुबळ्या शरीराच्या या जहाजाला आपण दीपस्तंभ झाल्याचा अहंकार झाला. आणि मग असं धडपडत आदळत आपटत आज माझी अशी केविलवाणी अवस्था झाली. पण काकाजी, खरं सांगतो, आज या गीतेला माझी दया आली हो. गीते, खरंच आज तुझा आचार्य दयनीय कीव करावी अशीच वस्तू झालाय ग. शांत व्हा काका, आचार्य, जरा शांत समजावा व्हा. ना. शांत व्हा आचार्य, शांत व्हा. काय मौज आहे पहा काकाजी. अहो, आयुष्यभर शांतीचे पाठ मी ओरडत आलो आणि आज तुम्ही मला शांत व्हायला सांगताय. नाही, पण तो तुम्हाला अधिकारच आहे. कुठलीही साधना केली नाही तुम्ही तरी देखील तुम्ही शांत. अहो, काहीही आयुष्यात खाल्लं तुम्ही तरी तमोगुणाचा स्पर्श झाला नाही तुम्हाला. आणि आम्ही काय साधलं? जिथं जाऊ तिथं आमचा उपद्रव. परवा उज्जैनला त्या गृहस्थांच्या घरी थांबलो होतो ना, तिथे नवरा बायकोंचं भांडण ऐकलंय मी. स्वयंपाकघरात बायको नवऱ्याला हळूचकन सांगत होती, त्याला हातसडीचा तांदूळ हवा असेल ना तर बरोबर बांधून आणि जा म्हणावं. असल्या कित्येक माऊल्यांचे शिव्या शाप खात अन्न खाल्लंय आम्ही. कशासाठी? तर स्वतःच्या अहंकाराला अंती टाकून जिवंत ठेवायला. पण आता ठरवलंय गीते, आता तुला जिथं राहायचं तिथंच राहा बेटा. जिथं तू फुलशील बहरशील तिथेच तुझा राहायचा अधिकार आहे. मला आता एकट्याला जावं लागणार आहे. नाही 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 आचार्य, हो तुम्ही इथे राहाल. नाही, तुम्हाला इथे राहायचा संकोच पडत असेल तर आपण दोघेही जंगलात जाऊन राहू. अहो, पूर्वी वादप्रस्थ आश्रम नव्हता का? तसं चला, तुम्ही खरंच जंगलात चला. नाही नाही, जंगलाचा मला पूर्ण अनुभव आहे. अहो, सगळा जन्म गेला आमचा जंगलात. फॉरेस्ट ऑफिसर होतो तुम्ही. आता सुट्टीमध्ये इंदोरला आलो तरी इथे पण गरबतच आहे. मग या आमच्या पुणे कारच्याला घेऊन जंगलात चालला जात होते. ती एवढीची होती पोटी. आमची वहिनी मला नेहमी सांगायची, भाऊजी, अहो जंगलामध्ये साप असतात, वाघ असतात, पोराला धपा. फार उन्हात आला तर हिंडवता का पोरांना? फार हळदी होती बरं आमची वहिनी. एक दिवस या दोन्ही पोट्यांना आमच्या स्वाधीन केला आणि आपण चालले गेले. बराबर बराबर 1 महिन्याच्या अंतराने दोघेही जण गेले त्या टॉयलेट. त्यावेळी तुमची नवीन औषधं निघाली नव्हती ना. तर सांगायचा मुद्दा असा, आम्ही आमचा उभा जन्म काढला जंगलात. वर आभाळात छप्पर आणि सभोवार घनदाट जंगल. मी रात्रीच्या वेळेला कॅम्पवर असा पडलेला असायचो हुक्का पीत आणि विचार करायचा, अरे भैया आहे काय हा सगळा दुनियेचा तमाशा. मला नेमकं शब्दात तुम्हाला नाही सांगता येणार आचार्य. अजूनही आठवण आली की ऊर उठवली होती. जंगल जंगल म्हणजे माणसाचं मन विशाल करायची केवढी मोठी शाळा. हा असा असा सोडून वाघ जायचा. असं वाटायचं पुढे जावं आणि त्या जंगलच्या बादशाला कुर्दिसात करावा. हो काय त्याची ती डौलार चाल, पण ढुंकून पाडावं नाही कोणाकडे. मला नेहमी वाटतं बरं का आचार्य, माणसाने चालावं तर वाघासारखं, पाहावं तर काळविटासारखं. अरे यार, पाठीमागून असा 5-25 हरींचा ताफा चाललाय आणि निघाले त्या काळवीट महाराज आपला जराना घेऊन. तरी आजकालची कॉलेजची पोट्टी
2-4 पोरींच्या घोडक्यामध्ये तपकत तपकत चालताना पाहिली म्हणजे त्याला ओरडून सांगावं असं वाटतं, बेट्यानो जंगलात जा आणि पहा तो काळवीट आपल्या हरणींच्या बरोबर कसा मस्तीत फिरतो ते. जेव्हा मोठं झालेला शिकारीच्या नादामध्ये मारला एक दिवस एक काळवीट, जनावर खाडकन खाली पडलं, उचला पुढे गेलो, थोडा शोक हात पुढे जायला म्हणून मागे जाऊन बसलो. थोड्या वेळाने जरा आवाज झाला पण मागे वळून पाहिलं, काय सांगू तुम्हाला आचार्य, 2-4 हरणी आपल्या शिंगांनी त्या काळविटाला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना हे कळत नव्हतं आपला सरदार असा का पडलाय ते. त्या दिवशी कसम खाल्ली, यापुढे काळवीट नाही मारायचा. अरे 10 हरणींचा पोशिंदा तो श्राण डुकर असे जनावर मारायची. तुम्ही खरंच चला माझ्याबरोबर जगलात. पण शेवटी ही म्हणजे शिकारच, आणि शिकार म्हणजे मोह काकाजी. आचार्य मला सांगा, मोहात काय वाईट असतं? देवाने या जगामध्ये इतके सुंदर रंग निर्माण केले, सुगंध निर्माण केलेत, आपल्याला जिभेला चव दिली आहे, ती कशासाठी? तुमच्या आमच्यासाठीच ना. वसंतात कोकिळा येऊन घेऊन जाते, कोणासाठी? तुमच्यासाठी. पावसाळ्यात मेघांचा बकवास सुरू होतो, मोर नाचू लागतात, बिजलीचा कथ्थक सुरू होतो, कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठीच ना. आमच्या बिडकी रोडवर पावसाळ्यामध्ये हजारो बेडकं ओरडतात. हो, काय खर्च लागतो एकेका बेडकाचा, असं वाटतं पुढे दशग्रंथी ब्राह्मण वेद पठण करून राहिले असते. काय अरे मग हो म्हणाल ना, अरे दास जाते. मी आमच्या शामनासला म्हणतो, अरे गीतेसारखी गोड पोरगी घरामध्ये पाहुणी म्हणून आली आहे. मी तुझ्या वयाचा असतो ना तर तिला घेऊन पाताळ करायला गेलो असतो. चोरळ नदीची मजेदार वळणं तिला दाखवली असती. क्षिप्रेच्या पाण्यात पाय धुवून बसलो असतो 2-2 तास, आणि तिला गालिबचे शेर ऐकवले असते. गालिबचे शेर ऐकवले असते. काकाजी, हा सुद्धा मोहाचाच प्रकार आहे, आणि सांगतो तुम्हाला मी, पहिल्यांदा मन जिंकायला हवं. बेशक मन जिंका, पण त्याही कुणावर बसले याचा तो शोध घ्या. मन जिंकायला निघालेल्या साधनज्ञांच्या गोष्टी सोडावं बाजूला. या इथे मैफल जमली होती. अंग्रेवाली गोष्ट आली होती गायला. आमच्या तीर्थरूपांचा गाण्या वजाडाचा शौक म्हणजे खुला बिलकुल. बाई असो, बुवा असो, नाच गाणं इथे चोरा चोरीचा मामला नाही. आमच्या तीर्थरूपांचा सोहळा आमच्या मातोश्रींनी आत बसून इतकं गाणं ऐकलं होतं की मलकाजान एक अंतरा विसरली ठुकरीचा, तर आमच्या आईने ते पुढचे शब्द सांगितले. गाणं ऐकणं, सौंदर्याचा आस्वाद घेणं, यात पाप पडायचं कारणच काय? पाप सक्तीत आहे, प्रणामाची जिम्मेदारी नाकारण्यात पाप आहे, खुशीत पाप नाही. या इथे मैत्री जुळली होती. रोशन गात होती पूर्णिया. आमचे पितृ होते पक्षादार ना, पाचशांचे शाखेत होते ते. क्या बात थी. ऐकायला इली 5-10 माणसं, पण बेहोश झाला होता सारा मामला. मला सैन रंगात आला होता, आणि एवढ्यात वाड्यावरून अक्षर निरोप दिला. बाईंना महाराज साहेबांनी ताबडतोब वाड्यावर बोलवलंय. आई घुसलेली पुरियाच्या घनदाट जंगलात धुंद झाली होती सुरांच्या मस्तीत. रोप ऐकल्याबरोबर त्या वाड्यावरच्या अप्सराला खाडकन म्हणाली, जा जाऊन तुमच्या महाराजांना सांगा, त्यांना गाणं ऐकत असेल तर इथे बापू या देवासरांच्या कोठीवर या, इथे उभा केलाय म्हणावं मी पुरिया. ताश पाहिला आपल्याला आग्र्यापर्यंत जावं लागतं, तुमच्या वाड्यापर्यंत नाचत येतात ते म्हणावं मोहरमचे कागदी डोले. आज स्वप्न आहे, पण त्या काळात संसार देणं, असा उलट जबाब देणं म्हणजे क्या बात थी. गर्दन छाटी गेली असते ना बाईची, पण परवा नाही. मग मला सांगा आचार्य, देशासाठी हसत हसत फासावर जाणारा क्रांतिकारक आणि सुरांच्या मस्तीत राजाची इतराजी ओढून येणारी गाणारी लहान मोठं ठरवायचं कसं आणि कोणी? अरे या वयामध्ये आम्ही अजूनही म्हणतो, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ. हवा तो खुशगवार है, हवा तो खुशगवार है,
फूलों पे भी निखार है, तरंग में हजार है, बहार पुर बहार है। इधर जवाए साकिया, इधर तो लौट, इधर तो आ, अरे देखता है क्या, उठा शुभू शुभू उठा के प्याला भर के दे इधर, अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं। काकाजी, हे तुम्ही सगळं म्हणताय कदाचित असेलही खरं, पण मी मात्र विचार केला आता मला एकट्याला जावं लागेल. गुरुदेवांनी सुद्धा म्हटलंय की ऐकला चलो रे, तुझी हात कुणी ऐको न ऐको तुला एकट्यालाच जावं लागेल. खरंच सांगतो काकाजी, आता मी एकटाच जायला पाहिजे. एकला चलो रे. नाही, मी पण येणार नाही जायचं तुम्ही. जाऊ दे गेला त्याला जाऊ दे. सगळं त्यांच्या आयुष्याचा तंबोरा आत्ता पुढे जुळून राहिलाय. आता खरा सूर सापडेल त्याला त्यांच्या आयुष्याचा. जाऊ दे त्याला. धन्यवाद. एव्हरग्रीन नाटक आहे. सध्या सुद्धा डॉक्टर गिरीश ओक हे काकाजीच्या भूमिकेतून हे नाटक सादर करतात तुझपाशी. आणि ह्या नाटकाने अक्षरशः इतिहास घडवला. आणि दाजी भाटवडेकर त्यांचा काकाजी मी स्वतः पाहिलाय. गिरगाव ते आमच्या शेजारी राहायचे. त्यांची एक मुलाखत घ्यायचं बाकी सुद्धा. दाजी भाटवडेकर हे एसएससी सिमेंट कंपनी आहे ना, तिकडे जनरल मॅनेजर होते आणि संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास होता. काही ब्राह्मण सभेच्या संस्कृत नाटकामधनं दाजी भाटवडेकरांनी काम केलेलं आहे. असे विद्वान होते ते. म्हणजे जरी रंगभूमी नट असले तरी एक विद्वान जनरल मॅनेजर या पोस्टवरून ते एसएससी मधनं निवृत्त झालेले होते. तुझ्यापाशी नंतर पुलांनी मग सुंदर मी होणार, 3 पैशाचा तमाशा, राजा ओवाळती फौज, एक झुंज वारायची, हे सुद्धा अतिशय दर्जेदार असं प्रायोगिक नाटक होतं. NCPA बरेच वेळा नाटक लागायचं. ती फुलराणी त्यातला एक सिक्विन चांगला धडा हा प्रवेश आपण मध्यंतर होणार नाही आहे, पण मध्यंतरानंतर हा प्रवेश कल्पना आपल्या समोर सादर करणार आहे. त्याच्यानंतर वटवट हे सुद्धा पुलं या नाटकात स्वतः काम करायचे आणि बासरी वाजवायचे या नाटकात. आता बघा, बासरी हे वाद्य असं आहे ते वाजवणं फार कठीण आहे. पुलं ढोलकी सुद्धा या नाटकात वाजवायचे. त्यामुळे हे नाटक फारसं पुढे कोणी केलं नाही, कारण ही भूमिका कोण करणार हो. पुलं जी भूमिका करायचे बासरी कोणाला वाजवता येते नटाला, ढोलकी वाजवता आली पाहिजे. पुलं हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. नंतर मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला, आम्ही लटिकेनं बोलू, वयम मोठम खोटम, नवे गोकुळ आणि पुढारी पाहिजे, अशी 16 नाटकं 1948 पासून पुलांनी लिहिलेली होती. आता याच्यानंतर पुलांनी काही व्यक्तिचित्र लिहिलेली आहेत. त्याच्यामुळे नारायण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, लग्नामध्ये कशी त्याची धांदल उडते. नंतर बबडू, असे अनेक व्यक्तिचित्र पुलांनी लिहिलेले आहेत. त्यातलं एक व्यक्तिचित्र अभिवाचन आमचा संदीप देशपांडे करणार आहे. संदीप सुद्धा रिझर्व्ह बँक मधनं निवृत्त झालेला आहे आणि इंटर बँक ज्या कॉम्पिटिशन नाटकं ज्या होतात त्याच्यामध्ये संदीपने भाग घेतलेला आहे. आणि आमच्याकडे एक फेस्टिवल ऑफ सॉंग्स नावाचा एक मोठा इव्हेंट असतो दरवर्षी, त्याचं सुद्धा आयोजन संदीप करायचा. तर संदीप आपल्या समोर अभिवाचन करणार आहे. 100% पेशंट काका, तुम्ही जरा डोळ्यासमोर आणा. पुलं आणि पारसी पती पत्नी प्रवासात त्यांना भेटतात आणि त्यांच्यामध्ये जो संवाद होतो त्याचा अभिवाचनचा आनंद आपण घेऊया. संदीप देशपांडे.
नमस्कार. आत्ताच देसाई साहेबांनी सांगितलं व्यक्ती आणि वल्ली या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातलं एक व्यक्तिचित्रण 100% पेस्तन काका मी आपल्यासमोर सादर करतो. पहाटे मिरजेच्या स्टेशनात गाडी बदलली आणि आम्ही दोघं बेंगळूरच्या गाडीला आमचा डबा हुडकायच्या मोहिमेवर निघालो. SR रेल्वेच्या कंडक्टर साहेबांनी जागा सांगितली, सी कंपार्टमेंट. त्यानंतर मग चुकीच्या बोगीतला सी कंपार्टमेंट पाहणे, तो आधीच भरलेला पाहून गोंधळात पडणं. मग आपल्या बोगीचा नंबर शोधायला पुन्हा त्या कंडक्टरला शोधणं. असं हे सगळं झाल्यावर 2048 नंबरच्या बोगीतला तो सी कंपार्टमेंट आम्हाला मिळाला. तुम्हाला सांगतो, आमचं रिझर्वेशन जर इंजिनातल्या डब्यात झालं ना तरी आम्ही गार्डाच्या डब्यातच जाणार आणि तिथून मग धक्के खात खात इष्टस्थळी पोहोचणार. असो, त्याला इलाज नाही. आता प्रवासात आमची नेहमीची दुसरी धाकधूक म्हणजे सहप्रवासी कोण ही. आमच्या कंपार्टमेंट मध्येच आधीच एक वृद्ध पारशी जोडपं येऊन बसलो होतं. डब्यात भयंकर घाण सुटली होती. काय घाण सुटली आहे, माझी पत्नी म्हणाली. तर घाण मलाही आली होती, पण आपल्या एंट्रीलाच हे वाक्य हे का मला पटलं नाही. अरे गाडी स्टार्ट झाली म्हणजे निघून जाई समजा घाण. हे बद्दा रेल्वे जंक्शन मधली स्पेशल घाण आहे. पारसी जोडप्यातले बाबाजी उद्यान. अरे सकाळचा टाइम आहे, समजा पॅसेंजर लोक आपला सुपडा साफ करून घेते. थोडक्यात म्हणजे ती घाण, घाणीचे कारण आणि निर्मूलन या संबंधीची माहिती देऊन बाबाजी मोकळे झाले. काही वेळानं आमची चहा कॉफी आली. माझी पत्नी किटलीतून कपात चहा ओतू लागली. युअर वाईफ? पारसी बाबाजीने विचारलं. येस, माय वाईफ. आपल्या पत्नीकडे हात करीत बाबाजी म्हणाले. आम्ही बुद्धीला रिसर नमस्कार वगैरे केला. कुठूनशी आले? कुणाशी? बुद्धीने चौकशी केली. होय, मी म्हणालो. तुम्ही कुठून आलात? हिनं विचारलं. अरे आम्ही बॉम्बेशी आले. साला वाट क्लायमेट, साला घाम ने घाम ने घाम, रॉटन साला. घाम या शब्दाचा असा उच्चार केवळ पारसी मुखातूनच निघू शकतो. आपण खुश. भल्या पहाटे साक्षात पारसी बाबांच्या मुखातून एकदा नाही 3दा साला ऐकणं म्हणजे खरंच मजा आहे. अहो, जवळजवळ कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकण्यासारखं. आता हा पारसी बाबा आपल्याला 7-8 तास लाभणार या आनंदात मी बायकोनं मागवलेल्या कॉफीच्या किटलीतील कॉफी माझ्या अर्ध्या भरलेल्या चहात ओतली आणि घोटाळा लक्षात आल्यावर हात तिच्या असं म्हणाला. काय झाला? चहाच्या कपात कॉफी ओतली. हिने ताबडतोब आमचा गाढवपणा जाहीर केला. हे तुझ्या हजबंड साला ऍब्सेंट माइंडेड दिसते. बुढ्या पारशांनी कुणालाही साला म्हणावं असं झरतृष्टानेच त्यांना हक्क दिलाय हे मला ठाऊक असल्यामुळे तो साला मी श्रीयुत या अर्थी स्वीकारला. पण पारशी काकूंना काही आपल्या नवऱ्याचा आगाऊपणा आवडला नाही. त्या म्हणाल्या, आमच्या हे पण असाच ऍब्सेंट माइंडेड आहे. लोकांना नाव ठेवते पण आपण एक पायमध्ये ब्राऊन सॉक ने बीजा पायमध्ये काला घालून बाहेर पडतो. हे आमच्या वाईफचे ऐकू नका भाऊसाहेब. पारसी बाबांनी मला भाऊसाहेब करून टाकलं होतं. लय वर्षपूर्वी आमचं लग्न झाला ना तेव्हा हे पण धल्ली मी पण धल्ला. नाना नाना अरे एवढा होता. व्हिक्टोरिया गाडीमधून हिला घरी घेऊन चालला तेव्हा हे नवीन नवरी मला चिमटा काढते होता. जन्माचे शेवटचा प्रश्न म्हातारीला उद्देशून. नवी नवरी नवऱ्याला घोडागाडीतून जाताना हळूच चिमटे काढत होती. ही प्रणय क्रिया मजेदार होती. म्हाताऱ्याकडे खोट्या रागाने पाहत म्हातारी म्हणाली, हा ध्यान माचे हा होता ने हा ते लगनच्या वक्ताला छिंग छिंग करून छिंग काढते होता. अरे ब्राईडग्रूम लगनच्या वक्ताला कधी छिंगते काय? हे पहिलेच असाच मिळाले.
काही वेळानं बाबाजीचं नाव पेस्तनजी असं मला कळलं. माझंही नाव मी त्याला सांगितलं, पण त्यानं मला एकदा भाऊसाहेब करून टाकल्यामुळे शेवटपर्यंत तेच नाव मला स्वीकारावं लागलं. पण खरं सांगा पेस्तन काका, या तुम्हाला मधून मधून चिमटा का काढत होत्या? पेस्तन काकांनी खट्याळपणे पेस्तन काकींकडे पाहिलं. पेस्तन काकी पिशवीतून नॅपकिन साबण वगैरे काढण्यात गुंतल्या होत्या. अरे भाऊसाहेब, लई पुराणी वार्ता, पण मला वाटते मी पण असाच तिला काहीतरी जरा इकडे तिकडे हात लावित होता. म्हातारा काय छान होता. 5.6 फूट तरी उंच असेल. विरळ होत चाललेले पांढरे शुभ्र रेशमी केस, रेखीव भांग काढलेला, किंचित निळसर झाक असलेले भुऱ्या रंगाचे डोळे. त्यांच्या मनाने पेस्तन काकी जरा ढगळ होत्या. स्थूल, बुटक्या, पारशी पद्धतीने साडी नेसलेल्या. हा, दोघांची नाकं मात्र एकाच ठेशातून काढलेली होती. काका, तुम्ही रेल्वेत होता का? हा, तू कसा काय ओळखला? फेस रिडिंग करते का? छे छे, सहज मला वाटलं. येस, रेल्वे वर्कशॉप मध्ये असिस्टंट फोरमन. अरे 32 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाला, म्हणून तर वर्षातून 2 वक्ताला सेकंड क्लासचा पास मोफत. साला आता गव्हर्नमेंटने 3rd क्लासला सेकंड केला. ते डिफरन्स भरला आणि फर्स्ट मध्ये आला. ते लाकूडचे फालीवर रात रात बसायचा म्हणजे साला हैराण. कुठल्या वर्कशॉप मध्ये होता? तिथेच हुबलीला. साला काय टाइम होता. ब्रिटिशांच्या गमनाची आठवण झाली की बुड्ढा पारशी गहिवरलाच पाहिजे. संस्थानात वाढलेली माणसं जशी महाराजांच्या टायमाला एवढं म्हटलं की वेगळीच होऊन जातात, तसंच हेही आहे. ब्रिटिशाच्या टायमाला काय सस्ताई होती, हे पेस्तन काकांचं वाक्य. आणि महाराजांच्या टायमाला 1 रुपयाला 1200 दूध. अरे म्हस दारात पिळून तिच्या आईला. या काही फरक नाही. हे रेल्वे बघणे, रेल्वेची हालत समदा सुपडा साफ. अरे आमचे वर्कशॉप मध्ये काय पण मशीन बिघडला तर गोरा इंजिनियर अंगावरचा कोट निशर्ट फेकून साला उघडा होईलने कामाला लागेल. ते आताचे इंजिनियर लोक समजा साला हात पण काळा करायला देते. 100% इडियट. पेस्तन काका, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला होता काय? अरे आपण तर कॉलेज काढला की गोरा ते पण नाही पाहिला. आय स्टार्टेड ॲज अन ऑर्डिनरी वर्कर. साला पहिला मशीन पुसायचा. मशीन पुस, दॅट इज द बेस्ट ट्रेनिंग. हे तुझ्या इंजिनियर पोरे लोक कागदावर ने बुकात नुसता मशीन बघते. साला खरा मशीन बघायचा जमानाच गेला. समजा 100% खेळ चोरिया लोकांचा जमाना. पारसी गुजराती अपशब्द कोशातली लाडकी शिवी पेस्तन काकांनी काढली आणि आमच्या गाडीनं वेग घेतला. तेवढ्यात पेस्तन काकी 5व्या की 6व्यांदा तोंड धुवून आली. खिडकी बाहेर पाहू लागली. माझी पत्नी पुस्तक वाचत बसली होती. मीही पुस्तक उघडून वाचायला लागलो. पेस्तन काकांनी खिशातून डबी काढून स्वतःच्या नागपुड्यांच्या बोगद्यात तपकीर घुसवली. पुस्तक वाचता वाचता मी बघून मधूनच त्यांच्याकडे पाहत होतो. गप्प बसून राहणं त्यांना अवघड होत होतं. काकी एकूणच त्या प्रवासाला वैतागल्या होत्या. टॉवेल साबण घेऊन बाहेर जायचं. त्यांचं ते पुन्हा पुन्हा टॉवेल साबण घेऊन बाहेर जाणं माझ्या लक्षात आलेलं पाहून काकी गेल्याची खात्री झाल्यावर पेस्तन काका मला म्हणाले, ते सारखा साबून लावून लावून तोंड धुते ना, आदत आहे. तिला वाटते की नाही धुतला तर काळी पडेल. ते पण जरा इस्क्रू ढिलाच आहे. हा, बट शी इज व्हेरी गुड गर्ल. हा भाऊसाहेब, हा जरा आपल्यावर आवाज चढवते, डोकं शाळ करा म्हणे. आपण एकदम रेफ्रिजरेटर. 60 years of married life. अच्छा, म्हणजे तुमचं वय काय? 78. अरे लग्न झाला तेव्हा 18 वर्षाचा कोरिया होता मी ते 10 वर्षची. अरे पण तुला सांगते, ते जमान्यामध्ये 10 वर्षची पोरगी पण 16 वर्षची दिसायची. काही वेळ मी पुस्तकात पुन्हा डोकं घातलं. पेस्तन काकांनी म्हातारीला गुड गर्ल म्हटलेलं बघून ऐकून माझ्या पत्नीने पुस्तकावरून हळूच माझ्याकडे पाहिलं. तेवढ्यात कुठलंच स्टेशन आलं. कंडक्टर जेवणाची ऑर्डर विचारायला आला.
मटण करी राईस. पेस्तन काकांनी ऑर्डर दिली. काय भाऊसाहेब तुम्ही नाही सांगते? नाही आम्ही डबा आणलाय. मग पेस्तन काकी म्हणाले की त्यांनी आणलंय पण हे म्हाताऱ्याला बाहेरच जेवण पाहिजे. गाडी सुटली आणि आम्ही पुन्हा पुस्तकात डोकं बसलो. काही वेळाने पेस्तनजींचा आवाज आला. काय रे भाऊसाहेब तुम्ही घरी पण दोन बाजूला दोघा चोपड्याच वाचत बसते काय? अच्छे हो, प्रवासात वाचायला मिळतं. कुठे मिळतं? घरात टाइम कुठे मिळतो? प्रवासातच वाचतो आम्ही. ते पण खरा. साला आपले देशात बायडी लोकला लय काम. आमची मिसेस पण दिवसभर कामामध्येच असते. तुम्ही कुठे असता? हुबलीमध्येच. अरे माझा जन्म पण हुबलीमध्ये. मग पेस्तन काकांनी थोडक्यात आपली जन्मकथा सांगितली. त्यांचे वडील बहुधा नसरवंजी वगैरे असतील. ते प्रथम हुबळीला आले. अरे ते वक्ताला समजा ट्रॅव्हल घोड्याच्या टांगामध्ये, रेल्वे मग आला वगैरे वगैरे वगैरे. आमच्या संभाषणाच्या गाडीचे रूट सटासट बदलत होते. स्टेशन येत होती जात होती. आणि भाऊसाहेबांनी पेस्तन काकांनी अचानक माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, ए भाऊसाहेब तू सिगरेट नाही ओढते हा? हे बघ आपण कवा सिगरेट पान तंबाखू हिस्की फिस्की ड्रॉप नाही घेतला. साला बॅड हॅबिट, एकदम बॅड हॅबिट. हा बॅड हॅबिट. आणि हे नाकामध्ये तप्पीत घुसवते ते विसरला. पेस्तन काकींनी तिथल्या तिथे नवऱ्याची धिंड काढली. पेस्तन काकींनी त्यांची तपकीर काढल्यानंतर माझ्याकडे पाहून डोळे मिसकावून ते थोडा वेळ नव्या विषयांतराच्या विचारात चूप बसले. मी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. तू योगासन करते काय भाऊसाहेब? या त्यांच्या प्रश्नाने मी करतो. अरे योगासन ने प्राणायाम. मी रोज 1 घंटा योगासन करते. आपल्याला कवा पण ताप नाही, ब्लड प्रेशर नाही, काय नाही बघ. अरे माझे डोळ्याला चष्मा पण नाही. योगासन कर योगासन. ए भाऊसाहेब तू हिंदू फिलॉसॉफी वाचते का? हा वाचतो थोडी. एकदम हाय क्लास. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. साला काय एक एक गाणंच होता. डिवाइन डिवाइन. हे आजकालचे हे बाबा आणि ते बाबा साला ऑल जगलस जादू करते जादू. अरे विवेकानंदने तर अमेरिकन लोकांचा सुपडा साफ केला. फक्त ब्रदर्स अँड सिस्टर बोलला मैं बस साला 10 मिनिट क्लॅपिंग. विवेकानंद शिवानंद साला 100% डिवाइन. मला फिलॉसॉफीच्या भानगडीत शिरायचं नव्हतं म्हणून रूळ बदलावं म्हणून मी विचारलं, हुबळीला कुठे राहता? अरे तू कधी हुबळीला आला काय? नाही. अरे हुबळीला सिद्धारूढ स्वामी होता. 100% गॉड. मठ मध्ये भजन ऐकायला जाते होते आम्ही. तू कवा शिर्डीला गेलाय का? शिर्डीला ते साईबाबा होता ना, ते पण एकदम 100% गॉड. पेस्तनकाला हे पर्सेंटेज कसं काय काढत होते देव जाणे. लोंढ्याला गाडी थांबली. जेवणाचं ताट आलं आणि आम्ही आमचे डबे उघडले. पेस्तन काकींनी डब्यातून जेवण आणलं होतं. पेस्तन काकांनी मला प्रश्न केला, भाऊसाहेब मटण बिटण खाते का? पेस्तन काका आध्यात्मिकातून एकदम आधिभौतिकात उतरल्यामुळे मलाही हायसं वाटलं. मग मी पारसी घनसाग या विषयावर 2 शब्द बोललो. पेस्तन काकांच्या पुढ्यात थाळी आणून ठेवणाऱ्या वेटरचा पोशाख आणि पाणी यांचं नातं केव्हा सुटलेलं होतं. ब्रिटिश जमान्यामध्ये हे असा ड्रेस असताना तर याच्या नेमकी कुठे लाज बसली असती त्या स्थानाचा पेस्तन काकांनी स्वच्छ उल्लेख करून समोरची थाळी न्याली. थाळीत भाताचा ढीग, डाळ, भाजी, चपात्या, पापड असं निरामिष थाट होता. हे काय आपण मटन करी राईस मागवलं होतं ना? अहो कटारी में मटन नाही, बाकी व्हेजिटेरियन होता ऐसा. वेटरने खुलासा केला आणि तो अदृश्य झाला. अरे चालते भाऊसाहेब, आपल्या पुढे जे फूड येते ना तेच खा, असा भगवानचा विष आहे. गाडीने लोंढा सोडल्यावर म्हातारी बुवा 2-3दा शौचालयाच्या दिशेने जाऊन लगेच परतले. घंटा हे लोक टॉयलेट मध्ये काय करते भगवान जाणे. काही वेळाने ते पुन्हा त्या दिशेला गेल्यावर मलाही शंका आली म्हणून मी त्यांच्या मागून गेलो.
पेस्तन काका हताश चेहऱ्याने दार उघडायची वाट पाहत उभे होते. मी सहज दाराला लाथ मारली आणि दार उघडले. आत कोणी नव्हतं. दार घट्ट बसलं होतं. हा साला, मी पण साला घेल चोदियाच म्हणत पेस्तन काका आत गेले. मी कंपार्टमेंट मध्ये परतलो. काही वेळाने पेस्तन काका परतले आणि जणू काही मी फार मोठा चमत्कार करून आतल्या माणसाला अदृश्य करून त्यांना जागा करून दिल्यासारखी ही घटना ते पेस्तन काकींना सांगत होते. भाऊसाहेब, साला आणखी 1 मिनिट ज्यादा गेला असताना तर आपला तो पॅड मध्येच. थँक्यू हा भाऊसाहेब, असं म्हणून पेस्तन काकांनी माझ्याशी चक्क हस्तांदोलन केलं. गाडीने आता जोर पकडला होता. भाऊसाहेब, तुम्ही काय तब्बलजी आहे काय? तब्बलजी? हा, मी सारखा बघते तुझे दोन्ही हाताच्या बोटा असा गुडघेवर तबला वाजवते. नाही, तबला नाही वाजवत मी, ऐकतो. हा, आपल्याला पण गाण्याचं लय शोक. अरे हुबळीला ते अब्दुल करीम खानचा गायन ऐकला होता. साला व्हॉट म्युझिक, 100% डिवाइन. गोपाला मेरी करुणा, समदेची आंख मध्ये पाणी. साला पब्लिक डोळा पुसते गाणी ऐकते, डोळा पुसते ने गाणी ऐकते. ते अब्दुल करीम खान साहब मुसलमान होते हा, पण मीराबाईचा भजन काय गात होते. गॉड इज ग्रेट. भाऊसाहेब, साला ये गॉड काय लफडा आहे. आता मला भाऊसाहेबच काय पण राजेसाहेब जरी म्हटलं असतं तरी गॉड म्हणजे काय या पेस्तन काकाच्या प्रश्नांचं मी काय कपाळ उत्तर देणार. यु नो, कोण म्हणते गॉड इज ट्रूथ, कोण म्हणते लव्ह इज गॉड. आपण काय म्हणते माहितीये काय? आपण म्हणते गॉड इज सफरिंग. जे येल नसीबला ते सफर करायचं, हे गॉड. तुम्ही मराठीमध्ये काय म्हणते? सहन करायचं. राईट, दॅट इज गॉड. तुझा काय म्हणणं? नाही, तुमचं बरोबर आहे. मी या बाबाजीचं काहीही चूक म्हणायचं नाही, आधीच ठरवलं होतं. गोपाला मेरी करुणा. हे भाऊसाहेब, ते भजन गाणे तू गाते ना? गातो कधी गातो गाणी. बापरे, पेस्टनची मला त्या डब्यात चक्क भजन म्हणायची फरमाईश करत होते. हे तुला माहितीये, मी संत तुकाराम ने संत ज्ञानेश्वर 50 वार पाहिलाय. आमच्या मिसेसने बी, शी इज व्हेरी फॉन्ड ऑफ भजन. एक तुला ते आदी बीज ऐकले येते काय? काय ते विष्णूपंत पागनीस होता. इथे हाय काय? नाही, वारले ते. तुला सांगते ते वैकुंठ मध्येच असेल, सिटिंग नेक्स्ट टू गॉड. अरे 100% तुकाराम. ते गायन करणे. आणि पेस्तन काकींना म्हणाले जो एवन भजन गायचे. आता पारसी गुजरातीत एवन म्हणजे हा हे मला ठाऊक होतं म्हणून बरं, नाहीतर माझं भजन एवन कधी झालं याची चिंता मला लागली असती. गावनी डिकरा. माझ्या डोक्यावरच्या पिकलेल्या केसांकडे पाहूनही मला डिकरा म्हणजे बाळ म्हणणाऱ्या म्हातारीचे मन मला मोडवेना. मी विठ्ठलाचं नाव घेऊन सुरुवात केली. आता मला तरी त्रेतायुगात ऐकलेलं गाणं कुठे आठवत होतं, पण पेस्तन काकांना सगळी गाणी पाठ. आणि धारवाड येईपर्यंत मला येत नव्हतं, येत होतं आणि येत होती नव्हती तेवढी अभंगांची उजळणी झाली आणि पेस्तन काका खुश झाले. मधूनच पेस्तन काका पागरीसांसारखं पांडुरंग ध्यानी म्हणत मांडी हलून डोलत बसले. पेस्तन काकीचे त्यांचं ध्यान बघून खुदू हसायला लागल्या आणि म्हणाल्या, हे आमचा नवरा एक मॅडमन आहे, नाही आमची बैरी पण एक मॅड वुमन आहे. असं म्हटल्याबरोबर पेस्तन काकींनी चक्क आमच्या देखत पेस्तन काकांच्या कमरेखाली चिमटा काढला. हो, बघितला भाऊसाहेब, हे अजून चिंता काढते. धारवाड आलं. उतरून घ्यायला संस्थेचे चिटणीस व कार्यकारी मंडळातील काही सदस्य अशी मंडळी आली होती. फुलाचा तुरा वगैरे होता. आम्ही पेस्तन काकींचा निरोप घेऊन उतरलो. इतक्यात पेस्तन काकांनी मला हाक मारली. भाऊसाहेब, मी बहुधा गाडीत काहीतरी विसरलो असणार म्हणून डब्याकडे ओरडलो. थँक्यू भाऊसाहेब. अरे तू एवढा मोठा माणस. मी
ते आज समजा लोक तुला हारने तुरा घेऊन रिसीव्ह करायला येते ते काय असा तसाच ते तुझ्या नाव सांगली पुन्हा. मग मी बाबाजीनं नाव सांगितलं. थँक्यू हा भाऊसाहेब. तेव्हा पेपरमध्ये तुझं नाव वाचला तर समजेला सांगेल की भाऊसाहेब इज माय फ्रेंड. आम्ही त्याचं भजन ऐकला 100% तुकाराम. आपला बी भाव वधारेल नाही. हा पण तुमचं पण नाव ऐकल्यावर मी सांगेन अरे आमचं नाव तो जामे जमशेद मध्ये टेट कॉलम मध्ये आमचे पोरे लोक छापेल. पेस्तनजी जहांगीर हुबलीवाला काल सकाळी हार्ट अटॅक उंची मेला. पण ध्यानमध्ये ठेव गॉड म्हणजे सफरिंग. आमच्या बायकोचा चिमटा असते ना तसा. चिमटा म्हणून दुखते पण बायकोचा चिमटा म्हणून मज्जा पण वाटते. गुड बाय. हा गुड बाय. गॉड ब्लेस यू. थँक्यू.